बोलाविले कोणी येते तुझ्या लागे बोलाविले कोणी येते तुझ्या लागे बोलाविले कोणी येते तुझ्या लागे बोलाविले कोणी
स्वामी देवराया प्रगटोनी 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 स्वामी देवराया आया आया स्वामी देवराया प्रगटोनी स्वामी देवराया प्रगटोनी बैला जले बाजे इथे तुझ लागी बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचून आला सिका प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडया स्तंभी देवराया प्रगटसी तैशा परिमज नाही बा संकट वाया कागा कष्ट सोशिले प्रल्हादा कारणे दैत्यासी दंडया स्तंभी देवराया प्रगटसी निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा तुकयाचा धावा करीत सो प्रल्हादा कारणे दैत्यासी दंडया स्तंभी देवराया प्रगटसी विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जोडून या कर चरणी ठेवी न माता ठेवी न माता परिसावी विनंती माझे पंढरी नाथा हे परिसावी विनंती माझे पंढरी
तुझी ठाया कृपा दृष्टी पाहे मजकड पंढरी राया ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमशाधिलक्षणम एकम नित्यमिमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं कोटि क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं सद्गुरु संत श्रीपाद भगवान की जय सद्गुरु संत रामदास भगवान की जय। ओम नमो ज्ञानेश्वराम ज्ञानेश्वराम ओम नमो ज्ञानेश्वराम ओम नमो ज्ञानेश्वराम ज्ञानेश्वराम ओम नमो ज्ञानेश्वराम ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा या दयाळा करुणाकरा या दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो 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 तुमचा अनुग्रह लादलो लादलो पवन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आले भागात करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाचे नका फुटू देऊत फाटे विठ्ठल विठ्ठल येथे तुझ लागी बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचोनी आलासी का प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका प्राप्त स्थळी तुम्हा सर्व देव वृंदांच्या पवित्र मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग राजमान्य देवमान्य जगदवंदने जगद्गुरु आता बस बोलू नका त्यांना काय बडबड नका करू मार्गाने पोर बसवा तिकडं ए लहान लहान पोर थोडी साईडला जा जगदवंदने जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातील बरोबर अभंग कोणाच आहे हा मला बघू तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य निळोपराय पिंपळनेरकर सद्गुरूची प्राप्ती सद्गुरूचा धावा करणारा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे आज आपल्या या डिग्रस मधील असणारा अखंड हरिनाम सप्ताह समस्त संयोजक आयोजक ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी परिश्रमातून आज 4था दिवस आहे गेली 3 दिवस आपण हरिनाम संकीर्तन श्रवण करत आहात या ठिकाणी कीर्तनाची सेवा आहे त्याच्यानंतर अन्नदानाची सेवा आहे की नाही म्हणून गेले अनेक वर्षापासून वर्ष किती आहे अखंड आहे म्हणजे किती वर्ष झाले याचं माप नाही आहे का नाही गेली कित्येक वर्षापासून पूर्वजांनी चालत ठेवलेला ही परंपरा कार्तिक स्नानाची आणि कार्तिक स्नानाचा आता जवळपास समाप्तीच आहे
म्हणजे गेली महिन्यापासून आपण या ठिकाणी अखंड काकडा भजन, चिंतन, नामस्मरण आणि शेवटच्या 7 दिवसातला असणारा हा सप्ताह कालावधी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं, प्रेमयुक्त अंतकरणानं ही सर्व डिग्रज गावातील मंडळी हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न करतात. आणि म्हणून आज 4थ्या दिवसाचे कीर्तन रूपी पुष्प समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आणि आजचे ज्यांचे अन्नदाते आहे, अन्नदान आहे, ते समस्त अन्नदात्यांच्या सहयोगानं माझ्याकडे आलेले आहे. मग आजचे अन्नदाते कोळेकर, कोरडकर, निठवे, भिसे, माळी, बर्डे आणि वारी या समस्त मंडळीचं आजचं महाप्रसाद आहे. आणि त्यांच्याच योगानं आजचे असणारे कीर्तनाच्या सेवेचे सेवादान आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या ठिकाणी हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सुंदर असं भव्य असं नियोजन आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि ज्यांच्या योगानं या ठिकाणी येण्याचा योग आला, मागील महिन्यातच दशक्रियाला आलो, त्याच वेळेस आमचे भिवा भाऊने आमंत्रित केलं, महाराज असा असा आमचा सप्ताह असतो, सेवके करावे सांगितले काम, तुकोबरायाच्या नियमाप्रमाणे आम्ही चालतो, तुकोबरायाचा निळोबरायाचा नियम आम्हाला मान्य आहे. त्यांनी त्यांच्या नंतर पुतण्याने फोन केला, मला वाटतं गणेश नाव आहे, महाराज अशी अशी तारीख आहे. म्हणलं काही हरकत नाही, पण अगोदर सांगा ना म्हणे. म्हणलं रेट ठरवून डेट देणारे आम्ही महाराज नाही. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाचं एक घेऊच नाही बरं का, सेवादान असतं. साधू संतांची परंपरा आहे. तुकोबराय म्हणते माझ्या वडिलांची मिरसी आहे. तुकोबरायाने किती घेतलं, ज्ञानोबरायाने किती घेतलं, म्हणून मागो अमानो चेतो वडिला चेत दान दोते, वडिला चेत दान दोते. हे काही मागणे अमानो चेतो वडिला चेत दान दोते, वडिला चेत दान दोते. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या या गावामध्ये गेली महिन्यापूर्वी एक प्रवचनाची दशक्रियाला सेवा झाली आणि त्या सेवेतून आजची ही कीर्तनाची सेवा खऱ्या अर्थानं मी अतिक्रमण केले माळी महाराजांच्या सेवेवर. हा, तशीच नियमाने त्यांच्या पंक्तीत, तुमच्या कोळेकरांच्या समस्तांच्या पंक्तीत माळी महाराजांची सेवा असते. परंतु आमच्या भिवाभाऊ म्हणणे आग्रस्तव आणि या ठिकाणी गणेश भाऊंच्या म्हणजे तुमच्या समस्त अन्नदात्यांच्या आग्रस्तव ही सेवा माझ्याकडे आली. माझंही भाग्य आहे, कारण हा या ठिकाणी कीर्तनाची जी मर्यादा आहे, कीर्तनाची मर्यादा न ओलांडता आपण कीर्तन करणार आहोत. महाराजांनी मला कोळेकर भाऊनी सांगितलं, म्हणे महाराज कार्तिक स्नान आहे, होता होईन तेवढं काकड्यावर, पण आता काकड्याचा जर अभंग घेतला तर एक चरणही सुटणार नाही. काकड्यातले अभंग सर्व मोठे आहे. नाही तर मी माळी महाराजाला म्हणलो होतो आपण घेऊ अभंग कोणता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन. काकडा हा असा विषय आहे महाराज, अंतःकरणामध्ये भाव निर्माण करणार आहे. काकडा देवाबद्दल प्रेम निर्माण करणार आहे. का साधू संतांनी पाठच्या वेळेला काकडा निर्माण केला, कारण काकड्यामध्येच बोध होत असतो. असं काकड्याच्याच अभंगात आलेलं आहे, आलंय की नाही महाराज. काकड्यामध्ये बोध होतो, फक्त ज्या पोटी बोध काकडा ज्योते, बोध काकडा ज्योते, पंचप्राण जीवे भावे वाळू आरे, जिया मोठी बोध काकडा ज्योते, बोध काकडा ज्योते, पंचप्राण जीवे भावे वाळू आरे. वळतं ना काकडा. आपला काकडा आरतीचा टाइम झाला तर त्यावेळेस
घेऊन उभेच असते आहे का नाही. आणि मग ते काकडा कोणता नेमकं आपल्याला तो विषय मांडायचा होता. आता आपला तो विषय नाही, अभंग आपण वेगळा घेतलेला आहे. पुन्हा कधीतरी पण ते म्हणशात तुम्हाला पुन्हा अपेक्षा की नाही, अजिबात नाही. पण योग आला तर तुम्हाला निश्चित सांगितल्याशिवाय राहणार नाही. काकडा म्हणजे काय? 5 प्राण, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5ही दिवे आपल्या शरीरातले पेटले पाहिजे, याला काकडा म्हणतात. आपण फक्त आतापर्यंत बाहेर काकडे ओवळले, आपल्या आतला कधी काकडा पेटलाय? आपल्या आतला काकडा पेटला पाहिजे, त्याला म्हणायचं भक्तीची पोटी आणि बोध काकडा ज्योती. बोध होतो साधू संतांना, तो बोध झाला आणि त्याचा आनंद त्यांनी घेतला. एवढंच तर काय, ववाळायला गेलं तर सगळीकडे देव दिसायला लागला त्यांना, साधू संतांना. आहे ना वर्णन, लाजले गे माय आता कवना ववाळू. कोणाला ववाळू? जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाहावं तिकडे देवच देव दिसतो, याला म्हणायचं बोध. जोपर्यंत हा बोध होत नाही, जोपर्यंत सर्वांमध्ये देव आम्हाला दिसत नाही, तोपर्यंत आम्हाला त्या काकड्यातला काही बोध नाही बरं का. आणि बोध होण्यासाठीच हे काकडा प्रकरण अतिशय गोड आहे, सुंदर आहे. आणि असं सुंदर गोड काकड्याचं प्रयोजन नियोजन आपल्या या गावामध्ये आगर आहे बरं का. आगर कशाला म्हणतात? संगमनेर बस आगर आहे का नाही. आपण आगर काय म्हणतो, तिथं अनेक एसट्या जमा होतात, त्याला आगर म्हणतात. आणि आपल्या गावातून एखादी गेली की तिला बस स्टँड म्हणतात, बरोबर ना. मग हे डिग्रस गाव हे सगळ्याच्या बाबतीतलं आगर आहे बरं का. महाराजाच्या बाबतीत आगर आहे. मला वाटतं महाराजांनी सांगितलं मला 7 का 8 महाराजच गावात आहे. म्हणजे एकही महाराज बाहेरून बोलवायची या गावाला आवश्यकता नाही. त्याच्यानंतर मृदुंगांचंही आगर आहे, मृदुंगमण्यांचंही आगर आहे. आता माझ्या समोर जो दोन एकूण तोंत बसलेत, पण त्यांच्या आजूबाजूला 5-6 पखवाजे बसलेले आहेत. काय भाग्य आहे. आमचे माळी महाराज स्वतः कीर्तनकार आणि गायनासाठी आज उभे आहे साथीला. दुसऱ्या माईकवर आमचे योगेश महाराज, बरोबर रुपनर ना. आमचे गजानन बाबा दिसत नाही, कुठे आले? बाहेर गेले. हा. त्याच्यानंतर आमच्या तुळशीवाल्या ताई असतील, विनेकरी दादा. मला सर्वांचा नाही परिचय, मी ठळक ठळक फक्त बोलतो. तुमच्या सर्वांचं आमचे तांबडे महाराज आहे का नाही. तांबडे महाराजांची पुढे सेवा आहेच, मला वाटतं उद्या का परवा आहे. रमेश महाराज हा ना. हा वा. पण त्यांच्या घरात एक मृदुंगाचार्य आणि एक महाराज. आता हे चिरंजीव यांचंच आहे, हरिभक्त परायण मृदुंगाचार्य. ते माईकवर उभे गायनाला, नितीन महाराज. भाग्य आहे. त्याचप्रमाणे पंचकृषीतील आपले टाळकरी मंडळी गावातले, सगळे गावातले. म्हणजे बाहेरून एकत्रीने बोलायची या गावाला आवश्यकताच नाही. काय भाग्यवान गाव आहे. विठ्ठल विठ्ठल त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारी असणारे हरिभक्त परायण दामोअण्णा, त्यांचं ते दसकऱ्याच्याच वेळेस परिचय झाला. महाराज काही तरी घेऊनच जा म्हणून त्यांनी पुढे दुधाला थांबवलं होतं, म्हणून त्यांची ओळख राहिली. मला वाटतं सेवा ही कीर्तनाची या गावातली पहिलीच आहे. आणि म्हणून असो आमच्या त्या योगानं, आमच्या भिवभाऊंच्या योगानं ही योग आलेला आहे. त्याचप्रमाणे असणारी सर्व ग्रामस्थ गावातील भजनी मंडळ, दोन्ही बाजूचे 2 मृदंगाचार्य हरिभक्त परायण भाऊसाहेब महाराज रुपनर आणि भागवत महाराज रुपनर. वा, रुपनरची जोड आहे, गोड वादन आहे. त्याचप्रमाणे आमचे संतोष महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली हे या बाजूला बसलेले मृदंगमणी. असो त्याचप्रमाणे अजून गणपत महाराज होडगर, सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आहे. आणि तुम्ही विशेषतः तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे या गावाचं. कारण प्रत्येक वक्ता जो आहे, प्रत्येक श्रोता जो आहे हा चक्षु आहे, ज्ञानी आहे बरं का. असं लक्ष केंद्रित करून कार्यक्रम ऐकत मला प्रवचनाच्या वेळेसच अभ्यास झाला माझा.
म्हणजे महाराज किती खरं बोलतो आणि किती खोटं बोलतो हे ओळखण्याचं ज्ञान पुढल्या श्रोत्यांमध्ये आहे. एवढी श्रोते या गावातले ज्ञानी आहे आणि म्हणून अशा श्रोत्यांमध्ये माझं कीर्तन आहे. हे माझं परम भाग्य आहे. आणि म्हणून तुम्हा सर्व श्रोत्यांसाठी आजचा जो अभंग निवडला, जगदवंदिने जगद्गुरु तुकोबरायांचे एकनिष्ठ शिष्य निळोबरा, हा देवासाठी नाही पण गुरुसाठी धावा करणारा पहिला संत आणि त्यांचा अभंग आज आपण या सेवेसाठी निवडलेला आहे. सुंदर अशी सिस्टीम आहे आमचे बाबासाहेब महाराज थोरात मालुंजेची सिस्टीम आहे. गोड आवाज आहे. सकाळी तर मला कीर्तन करता येईल का नाही भरोसा नव्हता, बोलताच येत नव्हतं. डॉक्टरला म्हणलं मला संध्याकाळी 2 तास बोलतोय ना असं काहीतरी करा. त्यांनी एक इंजेक्शन आणि 2च गोळ्या दिल्या. आता मग घामाने वल्ला होतोय पण बोलता येतंय, नाही तर बोलताही येत नव्हतं. अशी परिस्थिती होती. परंतु हा सुंदर असा सिस्टीम असल्यामुळं मोडका तोडका आवाज तुमच्यापर्यंत गोड येतो. याचं श्रेय जातं आमच्या थोरात महाराजांना, मालुंजेचे सिस्टीमवाल्यांना. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा आणि सिस्टीम अशीच शेवटपर्यंत ठेवा म्हणजे आमचंही बरं होईल. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून काकड्याच्या निमित्तानं असणार गेली महिन्यापासून आपण या ठिकाणी भगवान परमात्म्याचं मोठ्या आदरानं मोठ्या प्रेमानं काकडा म्हणत असतो. काकड्याच्या या शेवटचा सांगतेचा प्रसंग आहे आणि पौर्णिमेला या ठिकाणी काकड्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी काकडा म्हणजे बोध प्रकरण आहे, भाव प्रकरण आहे. त्याच्यात भाव निर्माण झाला पाहिजे. काकड्याला गेल्यानंतर अंतःकरणामध्ये देवाबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. करुणे वोचिता प्रेम गाली हृदयात दान 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 मागयात दान मागयात करुणी उचित प्रेम गाली हृदयात दान मागयास आलो दान मागयास. भगवान परमात्म्याचे दान मागे आणि ते दान मागण्यासाठी आपण गेली महिनाभर या ठिकाणी येत असतो. मला सांगा काकड्यातला पहिला अभंग आहे. संतांनी साधूला जागा केलं बरं का, संतांनी जीवाला जागा केलं आणि संतांनी देवालाही जागा करायचं काम केलं. पहा किती भाग्यवान आहे ही काकड्यातली मंडळी. संत वैष्णवाचा मेळा करुण पायी दाटला, वैष्णवाचा मेळा करुण पायी दाटला. देवाला जागा केलं. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्वरांची मांदी उभे जोडून हात. म्हणजे देवालाही जागा केलं बरं का, पुन्हा संतांनाही संतांनीच जागा केलं. उठा साधू संत साधा आपुले हित, आपुले हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. अरे हा नरदेह गेल्यानंतर पुन्हा हा नरदेह भेटणार नाही बरं का. मनुष्य देह हा पुन्हा पुन्हा मिळणार नाही. एकदाच मिळाला आणि एकदा मिळाल्यानंतर काय करायला सांगितलं. साधा आपुले हित. काय हित आहे मग जीवाला जागा केलं. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या व्यथा चुकवण्यासाठी हा मनुष्य देह अनमोल किमतीचा भगवान परमात्म्याने तुम्हाला आपल्याला दिलेला आहे.
याची सार्थकता करा, कारण पुन्हा मिळेल याची गॅरंटी आहे का? नरदेह हे पुन्हा मिळेल याची कोणला खात्री? हात वर करा. मला पुन्हा मनुष्यदेह मिळेल. साधू संतांनी वर्णन केलं ना, मागुताची जन्म पावसी, हे तो न घडे रे सायासी, केले पाप पुण्य जानसी. पुन्हा हा नरदेह भेटेल याची खात्री नाही, म्हणून या नरदेहाला आल्यानंतर एकच सार्थकता आहे, भगवान परमात्म्याची प्राप्ती. बर का? पण भगवान परमात्म्याची प्राप्ती तशी होत नाही. आसिलाची भाषा म्हणजे आरोपीची भाषा न्यायाधीशाला कळत नाही, न्यायाधीशाची भाषा आरोपीला कळत नाही. लक्ष देऊन ऐका, कारण इकडलं तिकडलं मला काय बोलता येणार नाही, बोलत पण नाही. विनोद चुटकुले हे काय मला येत नाही, फार काही गाणे म्हणता येत नाही. पण आध्यात्मिक चिंतन, कारण कीर्तनाची मर्यादा आहे का नाही? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, संत वृंदे मनोभावे आधी वंदावे. या नियमाने कीर्तन आहे. म्हणून लक्षात घ्या, लक्ष ठेवा. व आरोपीची भाषा जजला म्हणजे न्यायाधीशाला कळत नाही, आणि न्यायाधीशाची भाषा आरोपीला कळत नाही. मग आरोपीची भाषा न्यायाधीशापर्यंत पोहोचवण्यासाठी मध्ये कोण असतं? एवढं लक्षात नाही का? कधी कोर्टातच गेलं नाही काय कोणी? नाही ना, आपल्याकडले जात नाही कधी, कारण शहाण्याने कधी कोर्टाची पायरी चढूच नाही, असा नियम आहे. म्हणून मध्ये वकिलाचं नियोजन आहे बर का. तसं जीवाला देव कळत नाही बर का, जीवाला देव कळत नाही आणि देवाला जीवाची भाषा कळत नाही, आणि तसा जीवाला देव प्राप्त होत नाही. मग हे प्राप्त करून देण्यासाठी, या जीवाला देवाची ओळख करून देण्यासाठी जो मधला दुवा आहे, त्या दुव्याचं नाव आहे संत. आणि संत आपल्याला देवाची ओळख करून देतात. संतविना प्राप्ती नाही, संतविना प्राप्ती नाही, संतविना प्राप्ती नाही, संतविना प्राप्ती नाही. आईचे वेद देते बाये, आईचे वेद देते बाये, आईचे वेद देते बाये. संत वेळा प्राप्ती नाही, संत वेळा प्राप्ती नाही. ऐसे वेद देते बाई, ऐसे वेद देते बाई, ऐसे वेद देते बाई. संतविना प्राप्ती नाही, संतविना प्राप्ती नाही. मला सांगा आता, ज्या भगवान परमात्म्याने तुम्हाला आपल्याला निर्माण केलं, पण आपण इतक्याला अजूनच ओळखलेलं नाही. माणसाच्या जन्माला येऊन, नरदेहाला येऊन जर देवाला ओळखलं नाही, आणि जर देवाच्या प्राप्तीशिवाय हा नरदेव गेला. नाथ महाराजांनी फार कठीण वर्णन केलं बर का. माणसाच्या जन्माला येऊन जर देवाची भक्ती केली नाही, देवाचं भजन केलं नाही, देवाला ओळखलं नाही, तर त्याची व्याख्या नाथ महाराजांनी भागवतात केलेली आहे बर का. फार गोड ओवी आहे नाथ महाराजांची. पावनी हा मनुष्यपणा, मनुष्यपण भेटले जो न साधे ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्धब जाना पुच्छ विन दुपाई. त्याला काय म्हणलं? गर्धब. गर्धब कळते ना कशाला म्हणतात? गर्धब कशाला म्हणतात? गाढव. मग ते दोन पायाचं बिगर शब्दाचं काय आहे? ते माणूस नाही. जर देवाचं भजन करत नसेल, देवाची ओळख करून घेत नसेल, देवापर्यंत जात नसेल, तर नाथ महाराजांनी वर्णन केलं. आणि तुकोबरा त्याच्याही पुढे जाऊन म्हणले काय? नाही तरी काय थोडी स्वान सुकार बाबुने, स्वान सुकार बाबुने, स्वान सुकडे बाबुडे. स्वान सुकार बाबुने, स्वान सुकार बाबुने. नाथ महाराजांनी त्याला
गाढव म्हटलं, तुकोबरायाने कुत्रा म्हटलं, डुक्कर म्हटलं. कोणाला? जो कधी भजन करत नाही, जो कधी देवाकडे येत नाही आणि देवाची ओळख करून घेत नाही. अजूनही तुकोबरायांचे का बघाय, पुछ नाही पादचारी मनुष्या परी कुतरी ती. मनुष्य नाही, त्याला काय म्हटलंय बघा. किती किती याच्यापेक्षा साधू संतांनी आपल्याला उपमा द्यावी, तरी आपल्याला अजून कळत नाही. अजूनही आपण सावध होत नाही. आणि म्हणून संतांपेक्षा देव ओळख करून देणारा दुसरं अजून निर्माण झालेलं नाही. आपल्याला संतच देवाची ओळख करून देतात. आणि अशा संतांची ओळख निळोबराया या अभंगातून त्या संतांचं वर्णन करतात, त्या संतांचा धावा करतात. या ठिकाणी या अभंगामध्ये निळोबराया देवाची धावा करत नाही. धावा कोणाचं करतात? अपेक्षा कोणाची करतात? सद्गुरूची करतात. मग आपल्यालाही जर देवाची प्राप्ती करायची असेल, देवाची ओळख करून घ्यायची असेल, तर सद्गुरु शिवाय पर्याय नाही. सद्गुरूच आपल्याला देवाची ओळख करून देतो. सद्गुरु वाचोने सापडेना सोय, सद्गुरु वाचोने सापडेना सोय, सद्गुरु वाचोने सापडेना सोय, सद्गुरु वाचोने सापडेना सोय. धरावे ते पाय आधी हरी, धरावे ते पाय आधी हरी, धरावे ते पाय आधी हरी. पण आपल्याला सद्गुरूचे पाय धरायला वेळच नाही, है की नाही? संतांकडे जायला आपल्याला तेवढी वेळच नाही. आपण या प्रपंचामध्ये रममान झालो, एवढे रमलो बरं का. दोन प्रकारची सुख सांगितली शास्त्राने. नीट बारीक कान देऊन चिंतन ऐका. दोन प्रकारचे सुख आहे. एक आध्यात्मिक सुख आहे आणि एक प्रपंचिक सुख आहे बरं का. प्रपंचातलं सुख तात्कालीन आहे. तुम्हाला आम्हाला जे आता प्राप्त होतं ना, आम्हाला कांद्याला भाव वाढल्यावर सुख प्राप्त होतं, डाळिंबाला भाव वाढल्यावर सुख प्राप्त होतं. पण हे तात्कालीन आहे बरं का. कायम स्वरूपाचं सुख आहे का? पण कायम स्वरूपाचं सुख प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर त्या सुखाचं नाव आहे आध्यात्मिक सुख. ते सत्संगतीत प्राप्त होतं, सतशास्त्र श्रवणाने प्राप्त होतं. आणि प्रपंचिक सुख याच्या संगतीत प्राप्त होतं बरं का. पण हे दोन्ही प्रकारचे जे सुख आहे, एक मानलेलं आहे आणि एक ठरलेलं आहे. संतांच्या सहवासात गेलं तुम्हाला फिक्स ते सुख मिळणार म्हणजे मिळणार, ठरलेलं आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण प्रपंचामध्ये तुम्ही किती सुखाचा शोध घेत बसले तरी या संसारामध्ये ते सुख नाही. संसार दुःख मोळ, संसार दुःख मोळ, चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शोणे, पाठी लागले वटाळ. क्रोध लोभ शोणे, पाठी लागले वटाळ. आम्ही शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. आम्ही शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. मना कोणता दैवाचा, हे बापर उपकारे. आंधळा दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारे. मना कोणता दैवाचा, हे बापर उपकारे. आंधळा दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारे. कसं सांगितलं महाराजांनी, आमच्या तांबडे महाराजांनी फार गोड प्रमाण आणि फिट बसन असं प्रमाण टाकलं बरं का. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ पाठी लागले ओढाळ. कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा, जे बापर उपकारी. आणि याच्यासाठी कीर्तनाच्या साथीला काकड्यातली माणसं लागत. कीर्तनात काकड्याचे प्रमाण आले पाहिजे, नाटाचे प्रमाण आले पाहिजे. आंधळ पांगळा जोगी मुका बहिरा वासुदेव हे जे प्रकरण आहे, हे बोध प्रकरण आहे.
ज्याचा नाट पाठ त्याचं कीर्तनात थाट, असं महाराजांचं जोग महाराजांचं म्हणणं आहे. विठ्ठल 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 आणि म्हणून या संसारात तुम्ही कितीही भोगा तरी सुख नाही बरं का. तरी पण प्रपंचातलं सुख उपभोगण्यासाठी तात्कालीन सुख उपभोगण्यासाठी 5 तत्व लागतात आणि परमार्थिक सुख उपभोगण्यासाठी 5 तत्वाची गरज आहे बरं का. आपण हे 5 आणि 5 10 तत्व आपल्या या आजच्या कीर्तनात बघू आणि मग कीर्तनाचा समारोप करूया. पहिलं तत्व आहे प्रपंचातलं सुख उपभोगण्यासाठी शरीर उत्तम पाहिजे. प्रपंचामध्ये शरीर उत्तम असेल तर प्रपंचातलं सुख उपभोगता येईल. म्हणजे पहिल्या क्रमांकाचा आहे शरीर, दुसऱ्या क्रमांकाचा आहे सत्ता, तिसरा क्रमांक आहे संपत्ती, संतती चौथ्या क्रमांकाला आणि 5व्या क्रमांकाला आहे सोयरे. म्हणजे हे 5 जर प्रपंचात असले तर प्रपंचात सुख उपभोगता येतं. मी 5 सांगितले, सांगा बरं लक्षात राहिले की तुमच्या. पहिलं आहे शरीर, दुसरी आहे संतती, संपत्ती, सोयरे, अजून एक सांगितलं राहिलं. काय सांगितलं होतं? शरीर, संपत्ती, संतती, सत्ता आणि सोयरे. हे 5 सकारात्मक असलं तर प्रपंचात सुख आहे. आणि अध्यात्मातलं जे सुख आहे, अध्यात्मातलं सुख प्राप्तीसाठी 5 तत्व लागतात. अध्यात्मातलं सुख जे आहे, पहिलं आहे ज्ञान, दुसरं आहे नाम, तिसरं आहे वैराग्य नाही शांती, चौथा आहे वैराग्य आणि 5वी आहे गुरुनिष्ठा. 5 संतांनी या 5 तत्वाचा प्रसार केला आणि आध्यात्मिक सुख समाजाला अनुभवून आणून दिलं बरं का. आणि प्रपंचात आम्ही जे भोगतोय आता सध्या हे तात्कालीन सुख आहे. तुम्हाला जरी वाटत असेल आम्ही लय सुखी आहोत, परंतु याच्यामध्ये सुख नाही. कुठली तरी एक गोष्ट कमी असली तरी सुख प्राप्त होऊ शकत नाही. चला, पहिल्या क्रमांकाचा आहे शरीर. मला सांगा, शरीर जर उत्तम असेल, बाकीचं जर नसल तरी सुख उपभोगता येत नाही. आणि शरीर का रोगाचं असलं, उदाहरणार्थ साखर कारखान्याचा एमडी झाला पण डायबिटीस असल्या कारणानं साखर खाता येत, काय उपयोगाचं शरीर. आता मी लय टमाटामा बोलतो तरी मला साखर खाता येत नाही, कारण शरीर उत्तम नाही, शुगर झाली आहे का नाही. म्हणजे शरीर चांगलं नसेल तर प्रपंचामध्ये सुख नाही बर का. दुसरं शरीर सांगितलं, दुसरं काय सांगितलं होतं? संपत्ती बर का. शरीर, संपत्ती. आता संपत्ती जर नसल तरीही प्रपंचामध्ये दुःख आहे का नाही. पैसा नसेल तर दुःखच आहे ना. पैसा ज्याचा आहे त्याला कवडीची अक्कल नसली तरी जगामध्ये त्याला किंमत सांगितली, पण पैसा जर नसेल तर जगामध्ये किंमत नाही. असं महाराज म्हणतात, धनवंता लागी सर्व मान्यता से जगी. धनवंताला किंमत आहे. बरं, दुसरं झालं संपत्ती. शरीर, संपत्ती आणि संतती म्हणजे मुलं बाळ. मला सांगा, किती मोठा प्रपंच असला मुलं बाळच नसली, कोळेकर भाऊ, काय उपयोगाचं. राजा दशरथाची अडचण हीच होती बरं का. राजा दशरथाला सर्व वैभव होतं, फक्त मुलं नव्हते म्हणून अंतःकरणानं दुःखी होता राजा दशरथ. पुत्रहीनस्य राज्यम सर्व दुःखाय कल्पते. मूलबाळ जर प्रपंचात झालं नाही तरी दुःख, शरीर चांगलं नसलं तरी दुःख, संपत्ती नसली तरी दुःख, आणि सत्ता जर नसली तर आता अहोरात्र धडपड चालली आहे की नाही. मी पुन्हा येणारच आणि आलेच. तरी त्या खुर्चीसाठी, सत्तेसाठी किती धावपळ आहे का नाही. सत्ता, त्या सत्तेसाठी अहो ते वरली जाऊन दे, खाल्ले गावातल्या गावात सुद्धा त्या खुर्चीसाठी लय वाढत तानो. म्हणजे सत्तेसाठी, सत्ता नसल तरी सुख नाही. बरं, शेवटचं राहिलं सोयरे. शरीर बघितलं, संपत्ती बघितली, संतती बघितली, सोयरे. सोयरे जर नसल तर किती मोठं वैभव असलं तर दाखवायचं कोणाला. अर्जुन म्हणला, देवा या साऱ्या कौरवांना मारायचं आणि यांच्या रक्ताने माखलेलं राज्य मी भोगायचं, आणि मग हे भोग दाखवायचे कोणाला. अर्जुनाने हा प्रश्न गीतेत उपस्थित केला बरं का. आणि मग सोयरे जर नसेल त्यालाही सुख नाही. शरीर उत्तम नसेल, मग हे 5तलं एक जरी कमी असलं
तरी प्रपंचामध्ये सुख उपभोगता येत नाही. आणि हे 5 ज्याला प्राप्त झाले त्याला तरी कुठं सुख प्राप्त झालंय. असे 2 राजे होऊन गेले आपल्या भारतवर्षामध्ये. आपल्या या भारत देशामध्ये असे 2 राजे होऊन गेले की त्यांना हे संपूर्ण सुख होतं, तरी त्यांनी सांगितलं याच्यामध्ये सुख नाही. पहिला राजा रावण आणि दुसरा राजा जडभरत. मला सांगा काय कमी होतं राजा रावणाकडं? कोटी करायचे कशाने ताब्याचे शुद्ध कांचनाचे शब्द गोडे शुद्ध कांचनाचे शब्द गोडे कोटी गण्याची घासाला नम्याचे शुद्ध कांचनाची शब्द गोडे शुद्ध कांचनाची शब्द गोडे. रावणाच्या संपत्तीचं वर्णन आमच्या माळे महाराजांनी केलं बरं का. कोटी घरे जे ते काश आणि तांब. काशाची तांब्याची किती होते? कोटी. आणि शुद्ध कांचन म्हणजे शुद्ध सोन्याची किती होते? 7 कोटी घर शुद्ध सोन्याची. आणि आज तर त्याला आग लागली. लाखाच्या पुढे 1.25 लाखावर गेलं, 1.5 लाखावर चाललं होतं, पण आता फिरलंय मागे पण. ते सोनं लाख रुपये तोळ्याच्या पुढे गेलं, पण इथं 7 कोटी घर ज्याच्या राज्यामध्ये सोन्याची, असा राजा रावण. संपत्तीला काही कमी. बरं रावणाचं शरीर काय आपल्यासारखं मर्क नव्हतं बरं का. आपल्यासारखं मर्क होतं का राजा रावणाचं शरीर? किती आयुष्य रावणाचं, किती आयुष्य होतं रावणाचं. ऐकलं असं ना कोणाचं एखाद्या कीर्तनात? 14 चौकड्या. कृत, त्रेता, द्वापार आणि कली हे 4 युग बरं का. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग हे 4 युग. या 4 युगाची एक कडी, 4 युगाची एक कडी. आणि असं किती आयुष्य होतं? 14 चौकडी अलंकानाथ. 14 चौकड्याचं आयुष्य ज्या राजा रावणाला, म्हणजे किती सुदृढ शरीर असेल. तपश्चर्याला साधनेला बसला येना, तो आपलं विना वाजत नव्हता. शरीरातल्या जे शिरा आहे, शिरा आपल्या शरीरात नसा आहे, नसा, या नसा मोकळ्या करून त्या वाजत होता. एवढं सुदृढ शरीर होतं राजा रावणाचं. काय कमी होतं? शरीर चांगलं, संपत्ती भरपूर. बरं संततीचा जर विचार केला रावणाच्या, आपल्यासारखी 1 अन 2 मुलं होती का? 1 अन 2 होते. किती बायका होत्या रावणाला? 80,000. 80,000 बायका. लक्ष देऊन आहे का? 4 अन 2 नका म्हणून कोण म्हणलं रे? 80,000 बायका. आपण दुसरी करायला गेलो तरी पहिली बोंबलं ती. 80,000 बायका म्हणजे जोक आहे का? 1 लाख मुलं आणि 1.25 लाख नातू. अर्ज भरायचीच गरज नाही. बिनविरोध. त्याच्या विरोधात कोणी उभं राहील? रावणाच्या विरोधात कोणी उभं राहू शकत नाही. उभं जर राहिला तरी गठ्ठा मतदान. जर एवढं घरातलं 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, एवढं जर घरातलं मतदान आहे, त्याला कोण पाडी? म्हणजे संतती भरपूर राजा रावणाकडं. चला 3 मुद्दे पाहिले. शरीर चांगलं, संपत्ती भरपूर, संतती भरपूर. बरं सत्ता. राजा रावणाची सत्ता किती मोठी? 33 कोटी देव ज्याच्या बंदिवासामध्ये, एवढी मोठी सत्ता राजा रावणाची. 33 कोटी जे देवता आहे, एवढ्या देवता राजा रावणाच्या घरी कामाला होते. आहे का नाही? आमचा खंडोबा काय करीत होता? नाही गणपती गाडं वळीत होता. आणि खंडोबा दाढी करीत हजमत. रावणाची हजमत खंडोबा करीत होता. गणपती गाढव वळायला लंकेमध्ये सटवाई जी आहे ती पाय चपायला. म्हणजे एवढ्या देवजांना बंदिवासात टाकले, एवढ्यांना सेवेला कामाला लावलं. एवढी सत्ता राजा रावणाची. 4 मुद्दे झाले. आणि 5वा मुद्दा राहिला सोयरे. रावणाचे सोयरे त्याच्याही पेक्षा बलवान होते. राजा रावण किती बलवान, त्याचे सोयरे त्याच्याही पेक्षा बलवान होते. पण एवढं जरी होतं तरी राजा रावणाला मोह आवरला नाही आणि दुःख भोगायची वेळ आली. कशाचा मोह आवरला नाही? माता सीतेचा मोह आवरला नाही. दुसऱ्या परस्त्रीवर नजर टाकली
हा परस्त्रीची इच्छा केली, परिणाम रावणाला मरावं लागलं. शेवटी तुकोबरायांनी वर्णन केलं, सांगा ते कवडी गेले लागे, सांगा ते कवडी गेले लागे, सांगा ते कवडी. ओये नाजे, सांगा ते कवडी. तुका म्हणे जाती संपदा ये वडी, तुका म्हणे जाती संपदा ये वडी. तुका म्हणे जाती संपदा ये वडी, तुका म्हणे जाती संपदा ये वडी. सांगा ते कवडी गेले लागे, सांगा ते कवडी गेले लागे, सांगा ते कवडी. गेले लागे, सांगा ते कवडी. तुका म्हणे ज्याची संपदा आहे भडी, संगती कवडी. नेता आली रावणाला, म्हणजे रावणानं सांगितलं याच्यामध्ये सुख नाही. तुम्ही ज्या प्रपंचाच्या नादाला लागले, हा तुम्ही किती मुलं असू द्या, किती संपत्ती असू द्या, किती मोठी सत्ता असू द्या, किती तुमचं शरीर उत्तम असू द्या, पण याच्यामध्ये तुम्हाला सुख भेटणार नाही. अर्थात जावंच लागणार, काही नेताही येणार नाही. मग जे नेता येतं ते आम्ही करत नाही. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तने आनंद मुखे, कीर्तने आनंद मुखे. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तने आनंद होय. कैसा मी आनंद नारायण नामे होऊ जीवन मुक्त. प्रपंचात सुख नाही, मग सुख जिथं आहे त्या नामस्मरणामध्ये सुख आहे, संतांच्या संगतीत सुख आहे. ते भोगण्यासाठी मुखामध्ये काय येणं गरजेचं आहे? नाम येणं गरजेचं आहे. मग रावणाला सांगितलं होतं बरं का, तू राम म्हण. काय सांगितलं होतं? हतबल झालेल्या थकलेल्या रावणाला मंदोदरीनं, म्हणजे स्वतःच्या बायकोनं सांगितलं होतं मंत्र, बर का. काय मंत्र सांगितलं? आता वेळ आपल्याकडे कमीत, पण विषय आला म्हणून ओघाने सांगायची बारी आली. कशाच प्रकारे रावण वश होत नाही म्हणून थकलेला, हातबल झालेला मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी सीता मला वशच होत नाही, काय कारण आहे? आणि मग मात्र मंदोदरी सीतेकडे गेली. सीतेचं नामस्मरण चालू असल्या कारणानं सीतेच्या अवतीभोवती जेवढे राक्षस होते ना रक्षणाला, तेही राम राम म्हणायला लागले होते. सीतेच्या अवतीभोवती जो परिसर होता, जे झाड होते, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, कोणी इकडे तिकडे बघूच नका. अजून भरपूर वेळ जेवायला, अजून मला वाटतं पाऊण तास असेल, बरोबर ना? हा. आणि अभंगाची पूर्व भूमिका चालली, पार्श्व भूमिका चालू आहे. अजून आपण पार्श्व भूमिकेतच आहोत. अभंग का आलेलोच नाही. नीट बारीक लक्ष देऊन ऐका, अगदी जलद सुपरफास्ट. आता हे उदाहरण मध्ये ओघाने आलं म्हणून सांगायची वेळ आली, कारण नामस्मरणाशिवाय किंवा देवाच्या भजनाशिवाय सुख नाही, हे मला मुद्दा मांडायचं याच्यातून. त्या ठिकाणी मंदोदरीनं बघितलं, म्हणजे तुझ्या भोवती सगळे पशु पक्षी झाड वेली सर्व राम म्हणतात, असं काय तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे? सीतेला विचारलं मंदोदरीनं. अगं मंदोदरी म्हणली त्यांच्यात राम आहे म्हणून ते राम म्हणतात. बरं का, बारीक लक्ष द्या या चिंतनाकडं. त्यांच्यामध्ये राम आहे म्हणून ते राम म्हणतात. मग मंदोदरी म्हणली, राम माझ्यात आहे का? म्हणे हो, तुझ्यातही आहे. म्हणे सर्वांमध्ये राम आहे. म्हणे रावणात ग? म्हणे रावणातही राम आहे. रावणात राम आहे तर तू रावणाची का होत नाही? कोण विचारते? मंदोदरी स्वतः रावणाची पत्नी सीतेला विचारते. सीता म्हणले, मी त्याची व्हायला वेळच लागणार नाही, मी लगेच त्याची होते. पण रावणामध्ये जो राम आहे तो रावणाने चिंतनाद्वारे चित्तात आणला की मी त्याची झाले. सीता बोलते असं.
मंदोदरी रावणाला म्हणली, रावण बापू महाराज, सीता असं असं म्हणली, मी असं असं विचारलं. म्हणे काय विचारलं? म्हणे रावणातही राम आहे, मग तू का रावणाची होत नाही? पण त्यावेळेस सीतेने सांगितलं, रावण बापूंनी त्याच्या मधला जो राम आहे नामस्मरणाच्या साह्यानं, चिंतनाच्या साह्यानं चित्तात आणला की मी त्याचे झाले. रावण म्हणला, इथं तर खरी ज्ञानबची मेक आहे, याला ज्ञानबची मेक म्हणतात बरं का. बारीक लक्ष देऊन ऐका आता. त्या ठिकाणी रावण म्हणला, अगं मंदोदरी, मी जर नामस्मरण केलं, नामस्मरणाच्या साह्यानं चित्तामध्ये माझ्यातला जो राम आहे चिंतनाच्या साह्याने मी जर चित्तात आणला तर काम राहणार नाही, आणि काम गेल्यानंतर सीतेला ठेवूनही काय करायचं, याला ज्ञानबची मेक म्हणतात बरं का. म्हणून रावणानं चिंतन केलं नाही, नामस्मरण केलं नाही, विरोधी भक्ती केली, पण उद्धार करून घेतला रावणानं बरं का. रामाच्या हातानं मोक्ष प्राप्त करून घेतला. नामस्मरणानं नाही केला, पण रामाच्या हातानं प्राप्त करून घेतला. रामाच्या विरोधी भक्ती केली. मुद्दा माझा संपला. मला सांगायचं एकच, प्रपंचामध्ये तुम्ही किती रममान व्हा, पण या प्रपंचामध्ये सुख मिळणार नाही. चला, पहिला मुद्दा आपला प्रपंचाच्या सुखाचा संपला. पाचही मुद्दे मांडले. आता अध्यात्मातलं जे सुख आहे, परमार्थातलं जे सुख आहे, हे 5 तत्वाने आपल्याला प्राप्त होतं. पहिलं क्रमांक, साधन क्रमांक 1 आहे ज्ञान बरं का. ह्या ज्ञानाचा प्रसार माऊली ज्ञानोबरायांनी केला आणि सांगितलं सर्वांना, तुम्हाला जोपर्यंत तुमचं स्वरूपाचं म्हणजे तुमची ओळख होत नाही, तुमचं तुम्हाला ज्ञान होत नाही, तोपर्यंत तुम्ही देवापर्यंत येत नाही आणि तुम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून तर ओवी टाकली, वाचोनी ज्ञान विवेके उपाय करसी जितुके, की तुका गुंफीजे अधिके रुखीये. माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतील ओवी आहे. वाचून ज्ञान विवेके म्हणजे ज्ञानाशिवाय तुम्ही वाचू शकत नाही. आणि ज्ञान जर तुम्हाला झालं, कसलं ज्ञान? आम्हाला पैसा कमवायचं ज्ञान आहे, पण उद्धाराचं ज्ञान आहे का आमच्याकडे? मोक्षाचं ज्ञान आहे का आमच्याकडे? आणि मोक्ष जर प्राप्त करावा असं वाटत असेल, मुक्त व्हावा असं जर वाटत असेल, देवापर्यंत जावा असं वाटत असेल, तर आपलं ज्ञान आपल्याला होणं गरजेचं आहे. काय ज्ञान? कोणतं ज्ञान? मला सांगा. तुम्ही या ठिकाणी बसला का बसवलंय? बसला. तुम्ही बसला, तुम्हाला या ठिकाणी कीर्तनाला आणलंय का? आणलंय. बोला, पटकन बोला. आता बोलल्याशिवाय कीर्तन कळणार नाही. मला सांगा, तुम्ही कीर्तनाला आले का आणलंय? कोणी आणलं? देवाने आणलं. बरं, कीर्तन झाल्यानंतर आता जेवणार आहात. हे जेवण करणारा कोण आहे? सोप्या भाषेत कीर्तन मराठी, आपल्याला काय बाकीची भाषा येत नाही आहे का नाही? जपानी, राजस्थानी, अमेरिकन, आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठी भाषा आहे. आपल्याला जेव घालणारा कोण आहे? तुम्ही आणलंय देवानी, तुम्ही खाणारही देवाच्या सत्यानं, म्हणजे देवच तुम्हाला घालणार. बरं, जेवण झाल्यानंतर माझ्या बरोबर किती जण येणार? तुम्ही माझ्या बरोबर येणार का तुमच्या तुमच्या घरी जाणार? बरं, घरी नेणारा कोण आहे? चालवणारा देव आहे, इथं आणणारा देव आहे, खाणाराही देव आहे, तुम्हाला घरी घेऊन जाणाराही देव आहे, झोपी लावणारा आणि सकाळी उठवणारा. एक जणाला विचारलं, भाऊ तुला कोण उठवतं? तो म्हणतो माझी बायको उठवती. बायको. आता तो जर आला नाही तर बायकोनं किती हलवलं, किती बोंबली, तर उठू शकतो का? याच्यातला जर निघून गेला देव, बायको नाही, कोणी आला, सोडाविना राजा देशीचा चौधरीना आणि सोयरी भली भली, किती मोठे कोणी आले तरी ते तुम्हाला उठू शकत नाही. मग देव जपवतो, देव जागवतो, देव सर्व काही कार्य करतो. हे ज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे. हा, मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कुठं जायचं? आलास कोठोने या दाशी कवने रे जाया, आलास कोठोने या दाशी कवने रे जाया, घरदार तुझे नाही अवघी लटकी जमाया, घरदार तुझे नाही अवघी लटकी जमाया.
विचारलं कुठून आले, तिने लगेच फिट बसून टाकलं बर का. असे चक्षु आणि एकदम एकाग्र वक्ते पाहिजे. प्रमाण देणारे गायनाचार्य आमचे तांबडे महाराज लगेच तुटून पडतात. आलासी कुठून आले तुम्ही, कुठून आले माहितीये, आल्यानंतर काय करायचं माहितीये, आणि आवरल्यानंतर कुठं जायचं हे माहिती. वैकुंठ माझे आलो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण आहे. साधू संतांचे मार्ग आडराणी बदलले जग. साधू संतांचे मार्ग आडराणी बदलले जग. देशमुखीचा धर्म देशमुखीचे शेव. लग्न गरीबच आहे, पण आयर देणारी मंडळी एवढी तयारीची आहे ना, टपकन आयर देतात मांडून. माळी महाराज झाले आमचे, योगेश महाराज, तांबडे महाराज, इकडून तांबडे महाराज, एकदम. आणि असंच पाहिजे बरं का. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे. मी असंच म्हणलो, ते एक म्हणलं गदारोळे गदा लोळे. मी म्हणलं तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे, आणि ते म्हणलं तुम्ही आम्ही खेळी मिळी गधा लोळे आनंद. आता ती गधडी लोळा तिकडे, त्यांचं भर पडू, आपल्याला काय करायचे, लोळणारे भरपूर आहे बाहेर. असो, आपला तो मुद्दा नाही. आणि म्हणून काय म्हणलो तुम्ही, काय सांगत होत त्याला बाद. आलो याची कारण अशी. कुठून आलो, वैकुंठातून. जायचंय कुठं, वैकुंठातच. आणि आल्यानंतर करायचं काय, तिची प्राप्ती करायची. पण ती ज्ञानाशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ माऊली ज्ञानोबरायाने लिहिला आणि ज्ञानाचा प्रसार ज्ञानोबरायाने केला. चला आता माझ्याकडे वेळ कमी, अभंगात आपल्याला अर्धा तास राहिला. दुसरं जे साधन आहे अध्यात्मातलं सुख मिळवण्याचं, पहिलं झालं ज्ञान. आता ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला विचारा किती सुख आहे, किती समाधान आहे बरं का. जे ज्ञानेश्वरी वाचत असतील, ज्यांचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे, त्यांना त्या ठिकाणी उद्धाराचं मोक्षाचं ज्ञान माऊली ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे. चला दुसरं जे आहे नाम, नामाचा प्रसार संत सम्राट नामदेव महाराजांनी पंजाब प्रांतापर्यंत केला बरं का, गुमान पर्यंत केला. पंजाब प्रांतामध्ये गुमान नावाचं गाव आहे, तिथं नामदेव महाराजांची समाधी आहे. महाराष्ट्रात कमी एवढं पंजाब मध्ये आयुष्य नामदेव महाराजांचं गेलं. आणि नामदेव महाराजांनी नामाचा प्रसार आणि प्रचार केला. नामाचा प्रसार केला, प्रचार केला आणि सांगितलं बरं का, नामाशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. दोन झाले, ज्ञान झालं, नाम झालं. तिसरं क्रमांकाचं आहे शांतीचा प्रसार. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी केला. स्वतः जीवनात शांती आचरणात आणली आणि सांगितलं समाजाला, तुम्हाला सुख हवंय ना, शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. मनवोनी शांती धरा, उतराला पहिलं तिरा. तुम्हाला सुख हवंय ना, शांती पाहिजे. पण आपल्यालाच कायची शांती हो, इकडून अरे म्हणलं का तिकडून लगे का रे, असं नाही. नाथ बाबावर यौवन अंगावर थुकला, प्रसाद देऊन मुक्त केला, हे का नाही. नाथ बाबांच्या मंडळीच्या म्हणजे पत्नीच्या पाठीवर एक म्हातारं बसलं तरी त्याला काही म्हटलं नाही. ते म्हणले गिरजे सांभाळ लेकरू पडन. एवढं उदार अंत करणं नाथ बाबाचं. किती शांती, शांतीचा प्रसार नाथ बाबांनी केला. चौथ्या क्रमांकाचा आहे वैराग्य. वैराग्याचा प्रसार आणि प्रचार जगदवंदिनी जगद्गुरु स्वतः तुकोबरायांनी, संत तुकोबरायांनी केला. स्वतः जीवनात वैराग्य. किती वैराग्य, प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागिली. सर्व प्रपंचाचे भोग तुकोबरायाला होते, पण सगळ्या भोगाचा त्याग केला. पहिली कर्जमाफी जगदवंदिनी जगद्गुरु तुकोबरायांनी केली. आताचं सरकार काय कर्जमाफी करते, पण पहिली कर्जमाफी 65 लाखाची जागिरी एवढ्या खतावण्या इंद्रायणीच्या डोळ्यात सोडून दिल्या. स्वतःच्या हिश्श्याच्या बरं का, भावांच्या देऊन टाकल्या. त्यांच्या हिश्श्याला जेवढ्या खतावण्या आल्या एवढ्याही इंद्रायणीच्या डोळ्यात सोडून दिल्या. पत्नी अन्न करता मेली. बैल चारा करता म्हणजे खायला न मिळाल्यामुळे तुकोबरायाचा बैल मेला.
तरीही तुकोबरायाने देवाचा धावा सोडला नाही, पांडुरंगाचा धावा सोडला नाही. एवढं कळकळीत वैराग्य तुकोबरायांचं बर का. आणि 5वा क्रमांक आहे गुरुनिष्ठा. किती गुरुनिष्ठा? ती गुरुनिष्ठा ज्यांनी दाखवली ते संत निळोबराय पिंपळनेरकर आपल्यापासून जवळ आहे बर का. पिंपळनेर जवळ आहे. या पिंपळनेरवासी निळोबरायाने गुरुनिष्ठा दाखवली. किती गुरुनिष्ठा? माझ्या गुरुने मला प्रबोध दिल्याच्या अगोदर गेलेच कसे काय स्वर्गाला, ऐक नाही, वैकुंठाला गेलेच कसे? कारण निळोबरायाला अनुग्रह दिला, पण उरलेलं कर्म जे उत्तर कर्म आहे हे शिल्लक राहिलं. आणि मग मात्र निळोबरायाने 42 दिवस धरलं बर का. म्हणजे 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला. आणि ते निळोबराया मग प्रत्यक्ष देव भेटण्यासाठी आली निळोबरायाला. तुकाराम महाराज नाही आले, पहिल्यांदा देव आले. कारण देवाची अशी प्रतिज्ञा आहे, तेषाहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी चरात पार्थ मय्या वेशित चेतसः. अशी प्रतिज्ञा आहे देवाची. भक्तावर आलेलं संकट देवाला सहन होत नाही. आणि मग मात्र स्वतः भगवान परमात्मा ज्या ठिकाणी निळोबरायाने धरलं त्या ठिकाणी निळोबरायांच्या पाठीमागे येऊन उभे राहिले. निळा डोळे उघड ना, मी आलोय. निळोबरायाला तुकोबरायांचा आवाज माहिती होता. निळोबरायाने डोळे झाकलेलेच आहे. तुकोबरायांचा धावा चालू आहे, तुकाराम 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 धावा चाललेला आहे तुकोबरायांचा. आणि मग बेडर वृत्तीनं निळोबाने विचारलं, तुम्ही कोण आहात? अरे निळा, या विश्वाला गती देणारा, या विश्वाचं भरण पालन पोषण करणारा, या विश्वाचा निर्माता, भक्तावर संकट आल्याबरोबर क्षणात धावून जाणारा असा मी या विश्वाचा चालक मालक आलोय. डोळे उघड ना. गतिर्भ्रता प्रभू साक्षी निवास शरणम स्रहत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमाव्यम. या विश्वाची गती मी आहे, की विश्वाचा चालक मी आहे, विश्वाचा मालक मी आहे. डोळे उघड ना. निळोबा म्हणले, मला देवाची काही गरज नाही, मी माझ्या गुरुचा धावा करतोय. आणि गुरुचा धावा केला पाहिजे बर का, तर देव कळन. मग बेटार वृत्तीने सांगितलं, देवा तुम्ही या ठिकाणी आला कशासाठी? मी तुम्हाला बोलावलंय का? अभंगाचं पहिलं लागे बोल गे कोरे येथे दूध लागे मला गे कोरे येथे दूध लागे बोल गे येथे दूध लागे मला गे कोरे येथे दूध लागे बोल येथे दूध लागे येथे दूध लागे बोलवेले येथे दूध लागे बोलविले इथे तुझं लागे. तेव्हा मी तुला बोलवलंय का? इथे तुझं लागे बोलाविले कोणी देवा. माझ्यावर तसं काही संकट नाही बर का. तू भक्तासाठी, भक्तावर आलेलं संकट दूर करण्यासाठी क्षणात धावतो, ही तुझी प्रतिज्ञा आहे. पण तसं काही संकट माझ्यावर आलेलं नाही. अरे निळा, तुला माहितीये का,
असंच पूर्वी प्रल्हादावर संकट आलं, भक्त प्रल्हादावर संकट आलं त्यावेळेस मी काय हो? हा हाय अजून टाइम आहे, 5 मिनिटं बस. दुसरं चरण झालं का मग आपण विठोबरक माय घेऊ. विठ्ठल विठ्ठल थोडं थोडं माझ्या लक्षात यायला लागलं, जेवणाची चव लागायला लागली, परंतु या ठिकाणी निळंबराचं चिंतन आहे. आपल्या नियोजित वेळेमध्ये आपण चिंतन बघा, पण 9 पर्यंत मात्र कोणी गडबड करू नका. आपण बरोबर 9ला या ठिकाणी सेवा थांबवणार आहोत. त्या ठिकाणी निळंबराने देवाला सांगितलं. देव म्हणतो अरे भक्तासाठी मी धावतोय ना, असंच पूर्वी भक्तासाठी प्रल्हादासाठी धावलो. त्या प्रल्हादाचा जो बाप होता हिरण्यकश्यपू, त्याचं ब्रीद होतं बर का, नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. आपल्या राज्यामध्ये कोणी कथा कीर्तन करायची नाही, देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही, कोणी भजन करायचं नाही, कोणी काकडा करायचा नाही. असं कोणत्या राज्यात होतं? हिरण्यकश्यपूच्या. पण देव इतका चतुर आहे ना, चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, वेळ संपली आपली, मुकुटा सकळ मनी धन्य तुझी विठोबा. देव चतुर आहे बर का. देव चतुर असल्या कारणानं नारदाच्या कडून हिरण्यकश्यपूची जी पत्नी आहे कयाधू, त्या कयाधूलाच अनुग्रह दिला भक्त प्रल्हाद पोटात असताना बर का. त्या कयाधू मातेच्या उदरामध्ये तो प्रल्हाद असताना तिला अनुग्रह दिल्यामुळं ती नामस्मरण करू लागली. नारायण नारायण नामाचं चिंतन चालू झालं. परिणाम गर्भावर झाला बर का. माता माऊलीवर लक्षात ठेवा, आपल्या उदरात जर बाळ असेल ना, देवाचं जर भजन केलं नामस्मरण केलं तर भक्ताच जन्माला यायला पाहिजे. जर तुम्ही टीव्ही पुढे बसून त्या मालिका बघितल्या मग काय जन्माला येईन? काय म्हणले तुम्ही? संग्राम म्हणजे संग्राम, मला माहित नाही. तुम्हालाच माहिती त्या मालिकांची नाव. आपण टीव्ही नाही बघतही नाही, प्रश्नच उरत नाही. जर आपल्या उदरामध्ये बाळ असताना आपल्याला जर आंबट खाण्याचे डोळे लागले तर समजायचं, आपल्याला जर मातीचे डोळे लागले समजायचं साक्षात विठ्ठलाचं रूप जन्माला येईल. आणि नामस्मरण जर केलं तर निश्चित भक्त जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. जिजामातेनं तलवार हातात घेतली, गीता वाचली, भागवत वाचलं, म्हणून तर शिवाजी महाराज जन्माला आले. आम्हाला वाटतं शिवाजी जन्माला यावं, पण दुसऱ्याच्या घरात, आमच्या घरात नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी कयाधू मातेनं नामस्मरण केलं, त्याचा परिणाम भक्त जन्माला आला. जन्माला आल्याबरोबर नारायण नारायण म्हणायला लागलं. आणि हिरण्यकश्यप म्हणला अरे माझ्या राज्यात मीच दौंडी दिली, देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही, माझ्याच पोटी असं जन्माला आलं, हे नसलेलं बरं. म्हणून त्याचा कडेलोट केला, विषारी सर्पगृहात सोडला, उकळत्या तेलाच्या कढईत टाकला. मास्तर त्याला शिकवायसाठी ठेवले बरं का. पण ते मास्तरच हरिभक्त झाले. जे मास्तर त्याला शिकवायला गेले तेच नारायण नारायण म्हणायला लागले. एवढा त्या प्रल्हादाचा नामाचा परिणाम, प्रभाव. आणि शेवटी मग विचारलं, बाप वैतागला, रागावला, आणि रागामध्ये विचारलं अरे प्रल्हादा कोपोनिया पिता पुसे प्रल्हादा सांग ऋषी
आहे प्रल्हादाची, सांग ऋषिकेशी कोठे आहे, सांग तुझा देव कुठं आहे. आणि मग मात्र प्रल्हादाने अगदी विनम्र भावाने सांगितलं, दादा कुठं देव नाही, येरू म्हणे काष्टी, काष्ट म्हणजे लाकूड, पाषाणी म्हणजे दगडा, येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळ, सकळ म्हणजे सर्वत्र आहे वनमाळी जेथे तेथे, कुठं देव नाही, सुईचं टोक ठेवायला जागा नाही. आजही देव तेवढा घनदाट भरलेला आहे बरं का. माऊली ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, भरला घनदाट हरी ज्ञान देवा पाठ, वैकुंठ, वैकुंठ वर नाही बरं का, इथंच वैकुंठ पण आम्हाला कळत नाही. म्हणून ही कळून घेण्याची रीत साधू संत आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून सांगतात. भाऊ तुमच्या भोवती तुम्ही वैकुंठात आहात आणि वैकुंठ तुमच्या मध्ये आहे. कारण आत हरी, बाहेर हरी आणि हरीने घरी. सुपिरित आहे. फक्त संतांच्या विचाराने गेलं तर आपल्याला कळलं. आणि मग मात्र प्रल्हादानं विचारल्या बरोबर, लाकडामध्ये आहे म्हणे, आहे ना दादा. खांबामध्ये हो आहे ना. आणि मग मात्र खांबावर लात मारली हिरण्यकश्यपूनं. प्रल्हादाने धावा केला, प्रभू हा केसर शिवडी घालोनिया स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण, असं कोण कृपाळू आहे. लात मारली, लात मारल्याबरोबर कडाड आवाज झाला. एवढा आवाज झाला तुकोबरा त्याचं वर्णन करतात. तुका म्हणे ऐसा खांब कडाडला ब्रह्मात चकला सत्यलोकी. सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव दचकला. कारण ब्रह्मदेवाने याला वर दिलेला होता बर का. शास्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, बाहेर नाही. आणि एवढे वर चुकावले. आणि मग मात्र हिरण्यकश्यपूचं रूप त्या ठिकाणी तयार झालं. हिरण्यकश्यपू घेतला मांडीवर. सकाळ नाही, संध्याकाळ, अंधार नाही, दिवस नाही, रात्र नाही, संध्याकाळच्या वेळेला बाहेर नाही, घरात नाही, उंबऱ्यावर घेतला. आणि हिरण्यकश्यपू फाडला आणि आपल्या भक्ताला कडेवर उचलून घेतलं. फार गोड वर्णन आलंय बरं का त्याचं. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद सोडवी नरहारी, उचलून घेतला निवाला. नाम बरवया बरवंत, नाम बरवया बरवंत, नाम बरवया बरवंत, नाम प्रल्हाद उच्चारी, दया सोडवी नरहारी, उचलोनी घेतला कडीयेवरी, भक्ती सुखे निवाला. नाम बरवया बरवंत. त्या प्रल्हादाला सोडवलं. अरे निळा, त्या प्रल्हादासाठी मी क्षणात धावून गेलो, नरशाचं रूप घेतलं. असा मी आलोय, डोळे उघड ना. अभंगाच्या दुसऱ्या चरणात, प्रल्हाद कैवारी दैत्याची दंडाया, 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 प्रल्हाद कैवारी दैत्याची दंडाया. स्तंभी देवराया प्रगटोनी, स्तंभी देवराया प्रगटोनी, स्तंभी देवराया प्रगटोनी, स्तंभी देवराया प्रगटोनी, प्रल्हाद कैवारी दैत्याची दंडाया, प्रल्हाद
प्रल्हादासाठी भक्तासाठी धावलो. प्रल्हादा कैवारी दैत्याशी दंडया स्तंभी देवराया प्रगटसी. निळोबराय म्हणले तुम्ही त्या प्रल्हादासाठी धावला. तुम्ही तुमचं ते कर्तव्य होतं भक्तासाठी धावणं. पण इथं माझ्यावर तसं काही संकट आलेलं नाही. प्रल्हादावर संकट होतं म्हणून प्रल्हादाने धावा केला देवाचा. पण मी मात्र माझ्यावर संकट नाही. मी तुमचा धावा केला नाही. मी ज्याचा धावा केला ते माझे गुरु आहेत, सद्गुरु आहेत. मी त्यांचा धावा केला. मग देवासाठी त्या ठिकाणी देव भक्तासाठी धावला हे तुमचं कर्तव्य होतं. पण माझ्यावर संकट नाही. अभंगाचा तिसरा चरण सांगते. दैशापरी मद नाही बा संकट, दैशापरी मद नाही बा संकट. त्याच्या प्रेम नाही वादुंकाना, त्याच्या प्रेम नाही वादुंकाना. कष्ट सोसिलेचे, वाया कष्ट सोसिलेचे, वाया कष्ट सोसिलेचे, वाया कष्ट सोसिलेचे, वाया कष्ट सोसिलेचे. प्रल्हादा कैवारी दैत्याची दंडाया, प्रल्हादा कैवारी दैत्याची दंडाया, प्रल्हादा कैवारी दैत्याची दंडाया, प्रल्हादा कैवारी दैत्याची दंडाया, प्रल्हादा कारणे दैत्याची दंडाया, प्रल्हादा कारणे दैत्याची दंडाया, प्रल्हादा कारणे दैत्याची दंडाया, प्रल्हादा कैवारी दैत्याची दंडाया. अभंगाचं 3 चरण आपण बघितले. फक्त 10 मिनिटं वेळ राहिलेली आहे. मोठ्या प्रेमाने एकदा ज्या भगवान परमात्म्याची चराचरामध्ये सत्ता आहे, तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सर्वांमध्ये तो भगवान परमात्मा व्यापून आहे. त्याचं मोठ्या प्रेमाने सर्वांनी एकदा भजन करायला पाहिजे. बरोबर ना? आता हे सर्व मंडळींनी भजन केलं पण आपले हात हल्ले नाही, आहे की नाही? पाय तर मांड्या घातलेले ते पण कोणी मोडले नाही. म्हणून आता तुम्ही सर्वांनी एकदा हाताला कळ लागली असेल कदाचित. सर्वांनी एकदा हात टाईट वरती करा. हात ज्याला आहे ते करा. टाईट करा, टाईट. उगाची येड्या बाबळी घेत फिंगारल्यावाने करू नका. अशी टाईट झाले पाहिजे. आता काहींचे होणार नाही टाईट, म्हाताऱ्यांचे हा ते असे झोडपवानी राहतील. आणि राहू द्या असंच आम्ही जीवन येतो. टाईट करा. शूटिंग चालू हा शूटिंग चालू आहे. सर्वांनी आपले हात मस्तपैकी सर्वांचे हात शूटिंग मध्ये आले पाहिजे. सर्वांच्या हातवरती आले पाहिजे. विठोबा सांगायचं कारण आता घाई झाली जेवायला बाबा. आम्ही रोज ऐकतोय 4थं मंडळ आज तुमचं 3 घालवले, अजून पुढे 3 बाकी आहेत. हे मधलं 4थं आहे का नाही? असं
परंतु ही जी वेळ आहे एकदम योग्य आहे. 7 ते 9 ची कीर्तनाची वेळ अगदी योग्य आहे. माणसं सर्व येतात, सर्व मंडळी या निमित्तानं, महिला भगिनी, पुरुष वर्ग, आबालवृद्ध. 9 ते 11च्या वेळेत मात्र एकदा जेवल्यावर आळस आल्यानंतर झोपावं लागतं, हा नियम आहे. म्हणून ही सर्व मंडळी या ठिकाणी, बरीचशी मला मंडळी या ठिकाणी काही आजूबाजूला बसलेली बरीचशी मंडळी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प तुम्हा समस्त अन्नदात्यांच्या योगानं माझ्याकडे आलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या सेवेसाठी मला जो योग्य वाटला, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोने आला प्रल्हादा कारणे दैत्यासी दंडया स्तंभी देवराया प्रगटसे, तैशा परी मज नाही बाक संकट, वाया कागा कष्ट सोशिले. आणि मग मात्र निळबराय म्हणतात, देवा तुम्ही या सृष्टीचे निर्माते आहात, निर्माण करते आहात, चालक आहात, मालक आहात, सर्व काही बरोबर आहे. परंतु मला सांगा, तुम्ही मौल्यवान आहात, किंमतवान आहात. महिला मंडळी बसलेल्या आहेत, तुम्हाला मी असा प्रश्न विचारीन, लहान बाळ जे आहे, या लहान बाळाला त्याच्या आईची गरज आहे का दुसऱ्या सुंदर बाईची गरज आहे? आईची गरज आहे ना. त्याची आई कितीही सावळी असली, काळी असली, कुरूप असली, त्या बाळाची आई, मला सांगा, रंभेपेक्षाही सुंदर स्त्री जर त्याच्या पशी गेली तर ते तिच्याकडे जाईल की त्याच्या आईकडे जाईल? देवा तुम्ही सुंदर आहात, तुम्ही मौल्यवान आहात, तुम्ही या सृष्टीचे निर्माते आहात, पण मला तुमची आवश्यकता, मला माझ्या आईची गरज आहे. म्हणून मी माझ्या आईची म्हणजे सद्गुरूची विनंती करतोय, सद्गुरूचा धावा करतोय. अजून तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण देतो. अमेरिकेला एक मुलगा म्हणजे शिकला आणि अमेरिकेमध्ये गेला नोकरीसाठी. आता श्रीमंत होता, घरचा श्रीमंत, आणि अमेरिकेत गेल्यानंतर भरपूर श्रीमंती. त्यानं वडिलांना फोन केला, 1 तारखेला माझा वाढदिवस आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन भरवायचंय. कशाचं? माशाचं. बरं का, मी अमेरिकेतून मासे आणणार आहे, इकडं आपल्या भारतात नाहडा गेलाय त्यांना, बरं का. आणि मी अमेरिकेतले मासे आणणार आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याचं आपल्याला काय करायचंय? प्रदर्शन भरवायचंय. मी विमानातून जिवंत मासे आणणार आहे. आता त्याचा बाप जो होता इकडं, तो काही सामान्य नव्हता, तो गडगंज श्रीमंत होता. पण त्यानं ठरवलं, आपला मुलगा जिवंत विमानानं मासे आणणार आहे, मग आपण इथं आणल्यानंतर हलकटवाणी काय पाण्यात टाकावे का? मग यानं 4 हौद तयार केली आणि सगळ्या डेऱ्यांचं तूप विकत घेतलं गावरान आणि आख्या हौद तुपानी भरवले. यानं तिकडून विमानातून जिवंत मासे आणले आणि आणल्याबरोबर यानं त्या तुपाच्या हौदात सोडले. काय झालं? पाहते काय माझ्या मेले. मला सांगा, किंमत पाण्याची जादा का तुपाची जादा? तुपाची जादा. मला सांग, काय लिटर पाणी तुमच्याकडे आणि तूप काय लिटर आहे? मौल्यवान किंमतवान काय? तूप. बरोबर. तसं देव मौल्यवान आहे, किंमतवान आहे. देवाचं मोल होऊ शकत नाही, कारण सर्व सृष्टी ज्यानं निर्माण केली, सर्व सृष्टीला जो चालवतो तो देव आहे. म्हणजे तुपावानी जरी तुमची किंमत जादा असली, पण माशाला गरज कशाची आहे? तसं मला गरज कोणाची आहे? तुम्ही जरी परब्रह्म असला, तुम्ही जरी देव असला, पण मला माझ्या गुरुची गरज आहे. गुरु शिवाय मला देव कळत नाही. गुरुच माझा देव आहे, ही भावना निळबरायांच्या अंतःकरणात होते. आणि म्हणून मी काय तुम्हाला ओळखत नाही. मी माझ्या फक्त श्री गुरुलाच ओळखतो, सद्गुरुलाच ओळखतो. अभंगाचं शेवटचं चरण. निळा मने आमे नोळखुची देवा,
न ओळखूची देवा. देवा आम्ही काय देव ओळखत नाही, तू कयाचा धावा करीत असो. शेवटी फिरून देवाने बघितलं याला म्हणावं गुरुनिष्ठा आहे का नाही. मग देव आता करतो मान्यता करतो सर्व शक्तिमान भगवान परमात्मा. त्याला काय वेळ लागणार आहे. लगेच तुकोबरायाचं रूप घेतलं. नवे तुकोबरायाला म्हटले माझा काही उपयोग नाही, तुम्हालाच यावं लागेल. पुन्हा तुकोबरायाचं रूप घेऊन स्वतः भगवान आले बर का. 3 वेळेस तुकोबराया वैकुंठाहून भक्तासाठी 3 वेळा खाली आले. कोणाकोणासाठी आले. निळोबरायासाठी एकदा आले, भागीरथीसाठी 2ऱ्यांदा आले, आणि संताजी जगनाडे नावाचा जो टाळकरी होता तुकोबरायाचा त्याच्याकरता, कारण त्याची खाई भरतच नव्हती. ज्यावेळेस तुकोबरायाने मुठभर माती टाकली आणि मग संताजी जगनाड्याची ती खाई भरली. म्हणजे 3 वेळा वैकुंठाला गेलेले तुकोबराया पुन्हा मृत्यू लोकांमध्ये भक्तासाठी यावं लागलं. ही भक्ताची ताकद आहे, ही निळोबाची ताकद आहे. देवाला मागे पाठवणारे निळोबराया. म्हणून देवाला काय आम्ही ओळखत नाही. निळोबराया सांगतात बेडर वृत्तीनं तुम्ही आले तसे जा. शेवटी तुकोबराया आले. तुकोबरायाने मस्तकावर हात ठेवला बर का. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊनी केले सुखी. माझी वाढवली मती, गुण वर्णावया श्रुती. निळा म्हणे मी बोलता, दिसे परी हे त्याची सत्ता. निळोबरायाने स्वतः तुकोबराया येऊन तो प्रसाद दिला, प्रबोध दिला, आणि मग जगद्गुरु तुकोबराया गेले. म्हणून भक्ती करत असताना गुरुनिष्ठेने भक्ती करा. गुरुनिष्ठेने भक्ती केल्यानंतर वरवरची भक्तीला काय महत्व नाही बर का. वरवर भक्ती करायची नाही. वरवरची भक्ती काही उपयोगाची नाही. अंतकरणातून भक्ती पाहिजे. देवाची करा, सद्गुरूची करा, पण अंतकरणातून करा. मला सांगा, एकच मिनिट घेतो तुमचं भक्त. तुम्ही आतल्या आळीचे का वरल्या आळीचे. याला माहिती मधल्या आळीचे. हे मधल्या आळीचे. तुम्ही वरच्या आळीचे का मधल्या आळीचे. तुमच्या आळ्या आहे का नाही. मला आता तुम्हाला थोडं सविस्तर सांगतो. तुम्ही वरून भक्ती करता का अंतकरणातून करता. बरेच जणांची वरून चालली, आणि वरून भक्ती करणाऱ्याला काकड्यामध्येच ते पिंगळ्यामध्ये सावध केलं बर का. मधल्या आळीला एक बाईला फिरे, मधल्या आळीला, मधल्या आळीला एक बाईला फिरे, मधल्या आळीला. तिला तुम्ही सांगा मग पडेल पुरे, तिला तुम्ही सांगा, तिला तुम्ही सांगा मग पडेल पुरे, तिला तुम्ही सांगा. जर पाटील मातीचे पाळविले गुरे, पाटील मोतीची पाळविले गुरे, पाटील
सेवा सामान्य देणार नाही, बांधून देईन, जोडीन, है का नाही? आणि म्हणून नाथबाबांनी शेवटच्या चरणात सांगितलं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं, शेवटी भाव काळ बांधून येईल, सरत शेवटी भाव, सरत शेवटी भाव काळ बांधून येईल, सरत शेवटी भाव. जनार्दनी आमचे काय वाजाईल, जनार्दनी आमचे काय वाजाईल, जनार्दनी आमचे काय वाजाईल, जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी कोणी म्हणत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोणी म्हणत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोणी म्हणत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी कोणी म्हणत देखा, पिंगळा महाद्वारी. राम तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला सिका, प्रल्हादा कारणे दैत्याशी दंडया, स्तंभिदेवराया प्रगटसी, तैशा परिमज नाही बा संकट, वाया कागा कष्ट सोसिले, निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा, तुकयाचा धावा करीत असू यथामती यथा अवकाश. हा तुमचे 5-10 मिनिटं वर झाले, परंतु मी अगोदरच सांगितलं वेळेत सुरू करा, मला वेळ कमी पडतो, कारण अभंग व चिंतन मांडायला तेवढा वेळ भेटला पाहिजे. आणि बरं झालं आपल्याच गावातील गुणीजन असल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर चालली घेतल्यामुळं हा तरी तुमचे 10-5 मिनिटं घेतले, क्षमा असावी. यथामती यथा अवकाश. जे बोललो ते समर्थ सद्गुरूचं आहे. मी कुठल्या प्रकारचा कीर्तन केसरी, आगाज्ञानी, प्रगाज्ञानी, वाचस्पती, बृहस्पती, गडकरी, फडकरी, मटकरी, तटकरी काही नाही. हा एक सर्वसामान्य शेतकरी आहे, आमचे माळेबाबा सांगतील. पण माळेबाबांच्या सहवासात बरं का, तुमच्या गावातील माळेबाबांच्या सहवासात ही तयारी झालेली ही ध्यानात ठेवा. म्हणजे खऱ्या अर्थाने माळेबाबा माझे पहिले गुरु असं म्हणायला काही हरकत नाही. नाही तर मला गायन कायला म्हणतात आणि चाली कायला म्हणतात माहित नव्हतं, पण सद्गुरूचा अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाल्याबरोबर गेली 20 वर्षाची संगत माळेबाबाची मला भेटली आणि त्याच्यामुळे माझी गायनाची तयारी झाली. पण आध्यात्मिक जो वारसा आहे तो सद्गुरूचा आहे. जे मी आध्यात्मिक बोललो आहे ते मात्र सद्गुरूचं आहे. योग्य असेल ते संतांचं आहे, अयोग्य असेल तो माझ्या वाचेचा दोष, माझ्या बुद्धीचा दोष समजून उदार माया पांत करण्याने माफ करा, पदरात घाला. जे योग्य आहे ते घेऊन जा आणि अयोग्य ते इथं सोडा, चांगलं आहे ते घेऊन जा. असं म्हणलं मग चांगलं चपला काय कोणी घेऊन जाऊ नका बरं का. हा नाही तर काय काय चांगलं चपला बाबाचं चांगलं न्यायचं ना, मग चपलाच घेऊन जाते बाबाच्या. असं काही करू नका. हा म्हणून त्या संतांच्या चरणी ही सेवा सुपूर्द करतो. माझे गुरुवर्य सद्गुरु संत सच्चिदानंद श्रीपाद महाराज चव्हाण घोटी यांच्या अनुग्रहामुळे मी बोलतो आहे बरं का. वास्तविक मी कुठल्या संस्थेतला नाही, हा कुठं शिकायला गेलेलं नाही, परंतु एक समर्थ सद्गुरूचा हात मस्तकावर पडल्यानंतर काय होतं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे मी तुमच्या पुढे उभा आहे बरं का. आणि म्हणून जीवनामध्ये सद्गुरू असावा आणि म्हणून अशा सद्गुरू मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला, संतांनो बोलण्याचा प्रयत्न केला. बालक बोबडा बोली का वाकोडा विंचुका पावली, ती चोज करुनी माऊली रिजे जीवी, करविली तैसी केली कटकट, वाकडी कनिट देव जाणे, किंबहुना तुमचे केले, येत धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येत माझे उरले पाईक पण. म्हणून एक वार हनुमंतरायाच्या चरणी, तुमच्या समस्त ग्रामस्थ गावातील असलेल्या सर्व देवतांच्या चरणी, आमचे सर्व गुणीजन मंडळी, आता मी पुन्हा काही नामोल्लेख करत नाही, सर्व गुणीजनांच्या चरणी आणि प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती तुम्ही जे श्रोते आहात, तुम्हा सर्वांच्या चरणारविंद ही सेवा सुपूर्द करून सेवेला याच ठिकाणी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले बोले वेळे वाकुडे क्षमा पुराज महाराज तुम्ही सिद्ध नाही उचारिला अधिकार क्षमा पुराज महाराज तुम्ही. ए तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया क्षमा पुराज महाराज तुम्ही. देव तुकाराम देव तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम कुंडलिकावरती विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. जे भाग्यवान विजेते आहे बरं का, आपण 2 चिठ्ठ्या काढणार आहोत. एक पुरुष आणि एक महिला आहे. 2 खोक्यांमध्ये एका खोक्यात पुरुष आहे आणि एका खोक्यात महिला आहे. याच्यात नका बघू, चिठ्ठ्या आहे फक्त. नाही तर याच्यात म्हणजे कुठे बायला आहे, महिला आणि पुरुष. म्हणजे त्याच्यातली एक चिठ्ठी मी काढणार आहे. काढा फक्त. ज्या भाग्यवान विजेत्याला ज्याचं नाव येईल त्यांनी या ठिकाणी तो ग्रंथ ज्ञानेश्वरी घेण्यासाठी यायचा आहे. नाही एका नावाचं नका. स्वामिनी सोपान खेमनर. चला. आणि पुरुषामध्ये श्री राभाजी मारुती श्रीराम. सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा बरं का. वाचून ज्ञान विवेके ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी आहे. घरी नेल्यानंतर कापडात गुंडाळून ठेवू नका. तिचा अभ्यास करा, तिचं पारायण करा, तिचं वाचन करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हात लाव फक्त तू. हा. आजची जी कीर्तन सेवा आपल्याला त्यांनी दिली, असे झरेकाठी येथील बाबासाहेब महाराज वाणी यांनी महाराष्ट्रीयन भाषेमध्ये, साध्या मराठी भाषेमध्ये आपल्याला जो प्रबोध केला, त्याबद्दल मी महाराजांचे डिग्रज गावच्या वतीने आभार मानतो. सर्वांनी आता पंक्ती धरून घ्या.